मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण. बऱ्याच काही जणांच्या तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स. असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जर त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर आज आपण महर लोकदींचे वर्णन, प्रयागराज, काशीतीर्थाचा महिमा, स्कंद महापुराणातील कथा ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शू सर्वदा. विमान वायुयोगाने पुढे जात होते. त्यांना आणखीन एक लोक दृष्टीस पडला. ध्रुव लोक व ध्रुवाची कथा. ध्रुव हा उत्तानपाद राजाचा सुपुत्र होय. या भूपती सुरुची व सुनीती अशा दोन राण्या होत्या. सुरुचीचा पुत्र उत्तम व सुनीतीचा पुत्र ध्रुव होय. सुनीती ही उत्तानपादची नावडती राणी होती. एके दिवशी सुरुचीकडून ध्रुवाचा अपमान झाला. ध्रुवास फार वाईट वाटले. त्याने आईकडे जाऊन सविस्तरपणे हकीकत विचारली. ध्रुव म्हणाला, आई, आज मला वडिलांच्या मांडीवर बसू दिले नाही, त्यामुळे आता मी अढळ पद मिळवण्यासाठी विष्णूंची तपश्चर्या करेन. ध्रुवाने श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी उग्र तपश्चर्या सुरू केली. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जय जयकाराने सर्व आसमंत दन्मनू लागले. श्री विष्णू श्रीहरी प्रसन्न झाले. त्यांना ध्रुवास वर मागण्यास सांगितला. एवढ्या अल्प वयात विष्णूंचे दिव्य रूप पाहून त्यांचे डोळे दिपून गेले. तो आनंदाने नाचू लागला. लक्ष्मीच्या प्राणनाथाने त्याच्या मनातील सर्व काही ओळखले व वर प्रदान केला. श्रीपती म्हणाले, हे ध्रुवा, तुला मी अढळ पद प्रदान करतो. तुझ्या नावाने एक नवा तारा उदयास येईल. सर्व ग्रह नक्षत्रांचे जे ज्योतिमंडल आहे त्याचा तू आधार होशील. या महान अशा पदावर तू पूर्ण कल्पपर्यंत निवास करशील. तुझी जन्मदात्रीसुद्धा तुझ्याजवळ येईल. विमान वायू वेगाने पुढे जात होते. त्यांना आणखीन एक लोक दृष्टीस पडला. शिवशर्माने विष्णुदूतांना व त्या लोकांबद्दल विचारले. विष्णुदूत म्हणाले, हा महर लोक असून स्वर्गापेक्षाही दिव्य लोक आहे. आपल्या आयुष्यात तपश्चर्या करून ज्यांनी महान पुण्यराशी प्राप्त केली आहे ते अनेक वर्ष येथे वास्तव्य करतात. श्रीहरीच्या स्मरणामुळे त्यांना सर्व पाप नष्ट होते. विष्णुदूत म्हणाले, प्रयाग तीर्थ स्वर्ग मोक्ष प्रदान करणारे उत्तम तीर्थ आहेत. प्रयाग तीर्थात सर्व तीर्थांचा राजा म्हणून ओळखले जाते. आता या तीर्थास प्रयाग नाव कसे प्राप्त झाले ते सांगतो. देवदेवतांनी या यज्ञ याग तराजूच्या एका पारड्यात ठेवले व दुसऱ्या पारड्यात प्रयाग ठेवले. प्रयाग ठेवलेले पारडं जास्त जड झाले. सर्व यज्ञ यागांच्या तुलनेने हे तीर्थक्षेत्र अधिक वाटले. त्यामुळे श्रीहरी व नीलकंठाने विचार विनिमय करून यांचे नाव प्रयाग ठेवले. या तीर्थाचे त्रिकाल स्मरण केले तर मनुष्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे पाप राहत नाही. जो कोणी प्रयाग तीर्थाचे 3 वेळा स्मरण करेल एवढे पुण्यमयी क्षेत्र आहे. या श्रवणसुद्धा केले, एका वेळेस म्हणा 3 वेळेस म्हणा श्रवणसुद्धा केले तरीसुद्धा सर्व पापांचे पर्वतच्या पर्वत जळून भस्म होतात. तर प्रयाग तीर्थ दिवसातून 3 वेळा बोलायचे आहे. सकाळी उठल्याबरोबर, दुपारी आपले कामं आटोपल्यानंतर आणि रात्री झोपताना. अजून कोणते नाव बोलायचे आहे सकाळी उठल्याबरोबर? श्री रामेश्वरम, अजून श्री बिल्वेश्वर महादेव, श्री बटकेश्वर महादेव, अजून शंभेश्वर महादेव. जे महत्त्वाची नावं आहेत तर ही रोज बोलायची आहेत. अजून कोणती नावं बोलायची आहेत आपल्याला? पंचायतन देवता. पंचायतन देवता कोणते कोणते आहेत? अगोदर कोणाचं नाव घेतात आपण? भगवान श्री गणपतीचे, श्री गणेशाय नमः. मग भगवान शंकराचे, ओम शंभवे नमः. मग दुर्गा माताचे, ओम दुर्गा माताय नमः. मग विष्णू देवताय नमः. मग सूर्य देवताय नमः. हे 5 पंचायतन आहेत. तर ही नावं आपल्याला दररोज जी घ्यायची आहेत. पूजा दिवसभर केली नाही चालेल. या एखाद दिवशी आपण कुठे गेले, पुराण कथा नाही ऐकले गेले तर आपली ही शॉर्टकटची पूजासुद्धा आपण अशी केली, श्रवण नावं केले, अंघोळ करता करता, स्वयंपाक करता करता, बाहेर पडता पडता, तरी पण आपल्याला संपूर्ण दिवसभराची जेवढी आपण पूजा मंत्र जप आराधना करतो त्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. अजून कोणती 4 नावं बोलायची आपल्याला? श्री बद्रीनारायण, श्री रामेश्वर, श्री जगन्नाथपुरी, श्री द्वारकाधीशजी, 4 धाम.
चारीधावांचे नामं पण आपण दररोज बोलली पाहिजे. चारीधामचे नावं जर बोलले आपण तर अर्ध पुण्य चारीधाम यात्रा केल्याचे आपल्याला घर बसल्या लागते. अजून कोणते नावं बोलायचे आहेत आपल्याला? 12 ज्योतिर्लिंग. श्री सौराष्ट्र सोमनाथांचं, श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम, उज्जैनियम महाकाल, ओंकार ममलेश्वरम, परल्लम वैद्यनाथांचं, डाकिनियम भीमशंकरम, सेतुवंदे तु रामेश्वम, नागेश्वम दारुकाबने, वाराणसी विश्वेश्वम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदारम, घृष्णेश्वर शिवालय, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत नर, सप्तजन्म कृतं पाप स्मरण विनयेष्यति. तर अशी जी महत्त्वाची होती ती नावं मी तुम्हाला सांगितली. जो कोणी प्रयाग तीर्थाचे नावाचे स्मरण करतो त्याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे पाप राहत नाही. प्रयाग क्षेत्री गेल्यावर केसांचे मुंडन करावे. काही पापे धातुरूपात केसात वास्तव्य करत असतात, त्यामुळे केसांचे मुंडन करून पापमुक्त व्हावे. गंगा यमुनेच्या संगमात मंगल स्नान केल्यानंतर मनुष्यास अनेक प्रकारचे दिव्य पुण्य मिळतात, मनवंचित पुण्य मिळतात, स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. मनात कोणतीही इच्छा न ठेवता स्नान केल्यास निश्चितपणे मोक्षाची प्राप्ती होते. ज्या मनुष्याच्या अस्थीचे प्रयाग तीर्थामध्ये विसर्जन होते त्यांना पुढील सर्व जन्म उत्तम मिळतात. त्यांना राजाच्या घरी जन्म मिळतो व त्यांना सुख अतिशय प्रमाणात मिळते आणि दुःख सहन करावे लागत नाही. काशी क्षेत्राचा महिमा तर अगाध आहे. जसे प्रयाग तीर्थाचा महिमा अगाध आहे तसा काशी क्षेत्राचा फक्त काशी बोलल्याने पण सर्व 7 जन्माचे पाप नाहीसे होतात आणि काशी असे स्मरण केल्याने अर्धे पुण्य काशी क्षेत्राचे आपल्याला लाभते. या ठिकाणी भोलेनाथाचे सदैव वास्तव्य काशी क्षेत्र मध्ये सर्वात आवडते स्थान, सर्व देवी देवतांचे आणि भगवान शिवाचे आवडते स्थान तीर्थ हे काशी क्षेत्र आहे. एक वेळ सदाशिव कैलास पर्वतावर राहणार नाहीत, पण काशी क्षेत्राचा विरह त्यांना सहन सुद्धा होत नाही. महान असे काशी क्षेत्र उमानाथाच्या त्रिशूल टोकावर स्थिरावलेले आहे. या क्षेत्री 12 महिने उत्तरायण सुरू असते. जे कोणी पुण्यवान असतील तेच फक्त काशी क्षेत्रामध्ये त्यांचा देहत्याग करण्यासाठी येतात. काशीत देहत्याग केल्यानंतर स्वतः शिवशंभू त्या पुण्यवंता शिवलोकापर्यंत घेऊन जातात. ज्यांना आता जीवन नकोसे आहे आणि काशी क्षेत्रात जाऊन त्या पाण्यामध्ये देहत्याग करून घेतला जिवंतपणे, तर भगवान शिव त्यांना आपोआप उचलून आपल्या शिवलोकामध्ये घेऊन जातात. काशी क्षेत्र गेल्यानंतर थोडेसुद्धा पाप वर्तन करू नये. या पुण्यक्षेत्रमयी पाप करणाऱ्यास अनेक नरक यातना भोगाव्या लागतात. काशी ही 2 अक्षरे महान पुण्य प्रदान करणारी आहे. तर दररोज आपल्या घरामध्ये रुद्राक्षाच्या माळेवर ओम काशी विश्वनाथाय नमो नमः, ओम श्री काशी विश्वनाथाय नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला म्हणजे महालक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. वैकुंठ आणि कैलास लोक वर्णन. विष्णुदूत शिवशंभ्यास सांगू लागले, सत्यलोकाचा वर रमणीय असा वैकुंठ लोक आहे. हा पृथ्वीपासून 16 कोटी योजनावर आहे. या वैकुंठ लोकी लक्ष्मीचा प्राणनाथाचे निवास आहे. वैकुंठ लोकी अनेक विष्णुभक्त निवास करतात. वैकुंठ लोकाचा महिमा फार अगाध आहे. जो मनुष्य आयुष्यभर विष्णुभक्ती करून आपल्या अनमोल नरदेहाचे सार्थक करतो, या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आयुष्यभर जप करतो, तो वैकुंठ लोकची प्राप्ती करून घेतो. ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव सृष्टीचे कार्य करतायत, कार्य पाहतात. विष्णुप्रिय ब्रह्मदेवाने या विशाल सृष्टीची निर्मिती केली आहे. या सृष्टीचे पालन पोषण करण्याची जबाबदारी विष्णूंनी स्वीकारली व सृष्टी सहाराचे कार्य शिवशंकर पाहू लागले. श्री हरिविष्णूंनी 10 अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण केले व दुर्जनांचा संहार केला. या विष्णूंना अनेक नावे आहेत. त्यापैकी दिव्य नाव, अगदी खूप दिव्य नाव जे आहे ते नुसते श्रवणसुद्धा केले तरीसुद्धा सर्व पर्वतच्या पर्वत पापांचे जळून जातात. आणि दररोज स्नान झाल्यानंतर या दिव्य नावांचं स्मरण करावे. तर भगवान विष्णूंचे कोणते दिव्य नाव आहे आणि स्तोत्र आहे तर ते आता आपण ऐकूया. मत्स्येच कुर्मे वराहच वामन जनार्दनम, गोविंद पुंडिराक्ष माधव मधुसूदनम, पद्यनाभ सहस्राक्षम, वनमाली हलायुधम, गोवर्धन ऋषिकेशम, वैकुंठम पुरुषोत्तमम, विश्वरूपम वासुदेवम, रामम नारायणम हरिम, दामोदर श्रीधरच, वेदांग गरुडध्वजम, अनंत श्रीकृष्ण गोपालम, जपतो नास्ति पातकम,
गवाम कोटी प्रदान रूप अश्वमेध सतशच. जो कोणी ह्या भगवान विष्णूच्या नावांचं श्रवण करतो त्याला अश्वमेध यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. वैकुंठ लोकपासून 16 पट उंचीवर कैलास लोक आहे. या कैलास लोकी स्वतः भोलेनाथ भवानीसोबत, पार्वतीसोबत, कार्तिक स्वामी व बुद्धीचे दाता श्री गणेश निवास करत असतात. कैलास लोकात या ठिकाणी अनेक शिवगण शिवाज्ञेची वाट पाहत असतात. भगवान शिवाचे वर्णन करताना वाणी थांबली जाते. अनेक ग्रंथामध्ये शिवाचे अद्भुत वर्णन केले गेलेले आहे. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ स्कंद महापुराण आहे. स्कंद महापुराणामध्ये 18 पुराणांचा समावेश आलेला आहे. सर्वात मोठे असे स्कंद महापुराण आहे. भगवान शिवाचे अर्धनारी नटेश्वर रूप पाहून डोळे दिपून जातात. त्याचा महिमेचे वर्णन येथे आलेले आहे. शिवाचा क्रोध तांडव नित्य अद्भुत आहे. शिवांच्या क्रोध अग्नीमुळे साक्षात कामदेवाचे सुद्धा भस्म झाले होते. विष्णुदूत म्हणाले, शिवशर्मा तू फार पुण्यवान आहेस. आता तू वैकुंठ लोकात कायम शिव स्वरूपी निवास कर. विष्णूंच्या कृपाप्रसादामुळे तुझ्या नरदेहाचे सार्थक होईल. जो कोणी या अध्यायाचे फक्त पठन करेल किंवा श्रवण करतो तो सर्व महापापांपासून मुक्ती होतं, उत्तम गती प्राप्त होते. महालक्ष्मी त्याच्याजवळ प्रसन्न होते आणि त्याच्या घरी महालक्ष्मीची स्थिर अखंड प्राप्ती होते. दुःख दारिद्र्य सर्व काही दूर राहते. तीर्थराज काशी क्षेत्राचा महिमा. एखादा महातपस्वी अगस्त्य ऋषी सपत्नीसह श्रीशैल पर्वतावर गेले होते. त्यांनी षडाननांचे दर्शन घेतले. कार्तिक स्वामीस आपण आम्हास काशी महिमा सांगावा अशी नम्र विनंती केली. कार्तिक स्वामींनी काशी महिमा सांगण्यास सुरुवात केली. ऋषीवर श्री काशी क्षेत्र भोलेनाथांची राहण्याची जागा आहे. काशी सर्व शिव आज्ञेच्या आज्ञेने चालते. काशी क्षेत्र आल्यानंतर पोटा पाण्याची चिंता करू नये. भोलेनाथाच्या कृपा प्रसादामुळे तेथील सर्वांना अन्न पाणी मिळते. काशी यात्रा केल्यानंतर विनयास मोक्ष प्राप्ती होते. प्रत्येकाने आयुष्यभर निदान केवळ एक तरी महापुण्यमयी यात्रा काशी यात्रा करणे आवश्यक आहे. कार्तिक स्वामी पुढे म्हणाले, महान अशा काशी क्षेत्राचा शिव पार्वती कधीही त्याग करत नाही, म्हणून यास अविमुक्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पापांचे शालन करणारी गंगा नदी व वरुणा नदी यांचे दुहेरी संगम झाले. त्या दोघंही शिवांची मनोभावे आराधना करू लागल्या. त्या वरुणा नदीच्या नावावरूनच वाराणसी हे नाव प्रसिद्ध झाले. काशी क्षेत्र आल्यानंतर सर्व पुण्य कर्म करावीत. कोणत्याही प्रकारची पाप येथे करू नये. काशीत राहून पाप करणाऱ्यास नरक प्राप्त होतो. या ठिकाणी चोरी किंवा अशोभनीय वर्तन करणारा 30,000 वर्षपर्यंत पिशाच नगरीत जातो, पिशाच होतो. काशी क्षेत्र सदैव ओम नमः शिवायचा जप करावा. काशी क्षेत्राचे दर्शन देवदेवतांना दुर्लभ आहे. काशी क्षेत्रात येऊन शिव आज्ञेची सर्व देवदेवता वाट पाहत असतात. काशी हे क्षेत्र भोलेनाथांना परमानंद प्रदान करणारे आहे. त्यामुळे यास आनंदवन असे सुद्धा म्हणतात. सृष्टी संहाराच्या वेळी भोलेनाथ सर्व सृष्टींचा संहार करतात, पण काशी क्षेत्र हे स्वतः निवास करत असल्यामुळे तेथील संहार करीत नाही. काशी क्षेत्र निवास करणाऱ्या सर्व प्रकारचे सुख संपत्ती यश लक्ष्मी औधर्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य प्राप्त होते. सर्व काही प्राप्त होते. काशी क्षेत्र पुरुषांनी राहणे म्हणजे शिवरूप होणे, स्त्रीने राहणे म्हणजे उमारूप होणे. ओम श्री काशी विश्वनाथाय नमः असे सुद्धा म्हटले तरी सर्व महापापांचा 7 जन्मांच्या पापांचा नाश होतो. काशी नगरीचे संपूर्ण महात्मे स्वतः भोलेनाथांनीच सांगू शकतील. मी माझ्या परीने काशीचे महात्मे सांगितले. हे काशीचे महात्मे ऐकून अगस्त्य ऋषी लोपामुद्रा दाम्पत्यास आनंद झाला. काशी महिमा ऐकल्यानंतर अगस्त्य ऋषींनी ज्ञानवापी तीर्थाचा महिमा ऐकण्याची इच्छा प्रकट केली. कार्तिक सांगू लागले, सर्वप्रथम मी तुम्हाला या क्षेत्राची निर्मिती कशी झाली ते सांगतो. ऋषीवर ज्ञानवापी हे तीर्थ महारुद्राने स्वहस्ते निर्माण केले. फार वर्षापूर्वी एकदा कोरडा दुष्काळ पडला होता. सर्वत्र हाहाकार झाला होता. जलचर प्राणी मरून पडले होते. काही माणसांनी तर तहानेने व्याकुळ होऊन जीव सोडला होता. त्यावेळी ईशान्य रुद्रेचे वाराणसी क्षेत्र आगमन झाले होते. महादेवास अभिषेक करायला सुद्धा तेथे जल नव्हते. त्यावेळी त्रिशूलाच्या साह्याने एक कूप खणला. खोलवर कूप खणून सुद्धा पाणी लागेना. त्या महारुद्राने सप्त पाताळात जाऊन नानाविधी सुगंध द्रव्य आणले. त्या द्रव्याच्या साह्याने महादेवास अभिषेक केला. महादेवाने 11 दशसहस्र वर्ष मनोभावे अनुष्ठान केले. भोलेनाथ प्रसन्न झाले. त्याने रुद्रपुरी निर्माण केला व कूपास ज्ञानवापी हे नाव दिले.
आता या ज्ञानवापी तीर्थाचा महिमा ऐका. गयेत मंगल स्नान व पितृतर्पण केल्याने मनुष्यात जे महान फल प्राप्त होते ते या ठिकाणी ज्ञानवापी जवळ श्राद्ध केल्यास मिळते. गुरुपुष्य अमृत योगात तिथीस येथे श्राद्ध केल्यास गयेच्या कोट्यवधी पटीने पुण्यफळाची प्राप्ती होते. ज्ञानवापीमध्ये ज्ञानवापी तीर्थाजवळ संध्या स्नान करणाऱ्याची सर्व महापापे नष्ट होतात. ज्ञानवापी तीर्थाला शिवतीर्थ म्हणून सुद्धा ओळखले जाते. ज्ञानवापी असा शब्द श्रवण बी केला तरी पण आपल्या पितरांना मोक्ष मिळते. शिवभक्तांनी आपल्या घरी बसून ज्ञानवापी तीर्थाचे स्मरण जरी केले तरी सर्व पापांचा पर्वतच्या पर्वत जळून नाश होतो. ज्ञानवापी तीर्थाच्या फक्त दर्शनाने, या स्पर्शाने, या स्नानाने, या जलपानाने धर्म अर्थ काम मोक्षचारी पुरुषांची आपल्याला प्रगती होते. आता मरणाची सूचने देणारी लक्षणे ऐका की जर मरण जवळ आले, जर आपली मरणाची वेळ जवळ आली तर कोणती लक्षणे असतात ते आपण आता ऐकूया. मानवी जीवन हे क्षणभंगर आहे. मानवी जीवनाचे बालपण, तारुण्यपण, प्रौढत्व, वार्धक्य असे हे 4 विभाग पडतात. बालपण हे खेळण्या बागडण्यात निघून जाते. तारुण्यसुद्धा क्षणभर सुख मिळणाऱ्या कामसुखात निघून जाते. प्रौढत्व कुटुंबाचे पालन पोषण करण्यात निघून जाते. मानवी जीवनाचा अंतिम टप्पा म्हणजे म्हातारपण, वार्धक्य. हा टप्पा महत्त्वाचा टप्पा आहे. वार्धक्य मनुष्याच्या इंद्रियांची सर्व शक्ती मुलांचं करून करून आईवडिलांची शक्ती क्षीण होऊन जाते. दात पडून जातात, चेहऱ्यावर सुरकत्या येऊ लागतात, हातपाय थरथर करू लागतात. म्हातारपणामुळे मुले बाळे वाटेल तसे बोलतात. इंद्रियांची शक्ती क्षीण झाल्यामुळे परावलंबी व्हावे लागते. काही मुलांना आपले जन्मदाते ओझे वाटू लागतात. त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करून देतात. अखेर एके दिवशी यमाची घंटा वाजते व मनुष्यास इहलोक सोडून परलोकी जावे लागते. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू अटेल सत्य आहे, निश्चित आहे. ज्याचा जन्म झालेला आहे या पृथ्वीवर त्याचा मृत्यू निश्चित होणार आहे, हे अटल सत्य आहे. जो भगवंताशी एकरूप होतो तोच या मृत्यूला जिंकू शकतो. यमाची शेंडी हातात धरण्यासाठी भगवंताची कृपा आवश्यक आहे. मनुष्य जीवनात कितीही संकटे आले तरी घाबरावे नाही. मनुष्यात सर्वात मोठी भीती म्हणजे मृत्यूची वाटते. एके दिवशी अगस्त्य ऋषींनी कार्तिक स्वामींना विचारले की मनुष्यांना आता आपणास चिरकाल निद्रा द्यावी लागणार आहे, हे कसे ओळखावे? कार्तिक म्हणाला, जर श्वास वायू दोन्ही नाकपुड्यातून न वाहता तो तोंडाने वाहू लागला तर त्या व्यक्तीस 2 दिवसात मृत्यू योग येणार आहे, या परलोकी जावे लागणार आहे हे समजावे. त्याच्या नाकपुड्यातून तो श्वास न घेता फक्त तोंडातूनच दिवसभर श्वास घेतो आहे 2 दिवसापासून, तर तो 2 दिवसात परलोकी जाईल. एकदा काळा पिवळा पुरुष दिसला की त्या क्षणी तो अदृश्य झाल्यास ती व्यक्ती फक्त 2च वर्ष या पृथ्वी तलावर राहणार आहे. ज्या व्यक्तीचे मलमूत्र वीर्य किंवा मलमूत्र शिंक एकाच वेळी बाहेर पडत असल्यास ती 1 वर्षातच मृत्यू पावेल. जर एखाद्यास इंद्रनील मण्यांचा रंगाचा नागसमूह आकाशात दिसू लागला तर तो 6 महिन्याचा पाहुणा आहे असे समजावे. जो लवकर यमास प्रिय होणार आहे त्यास आकाशात अरुंधती ध्रुव तारा दृष्टीत पडत नाही. वीर्य नखे दोन्ही डोळ्यांचे कोपरे जर निळे काळे झाले तर त्यांचा 6 महिन्यात मृत्यू निश्चित आहे. ज्या मनुष्यात जलात तुपात आरशात आपले प्रतिबिंब दिसत नाही तो जेमतेम 1 महिनाभर जिवंत राहू शकेल. बुद्धी भ्रमिष्ट होणे, अस्पष्ट दिसणे, शब्द उच्चार येणे, रात्री इंद्रधनुष्य दिसणे, 2 चंद्र किंवा 2 सूर्य दिसणे ही सर्व लवकरच मृत्यू येण्याची लक्षणे असतात. ज्या मनुष्याला 2 चंद्र आकाशात दिसले या सकाळी 2 सूर्य दिसत आहे त्याच्या मृत्यू लवकर येणार आहे असे निश्चित समजावे. वर सांगितल्याप्रमाणे एक जरी लक्षण दिसू लागले तो 1 महिन्याचा पाहुणा आहे असे समजावे. हाताने कान बंद केल्यानंतर कोणताही आवाज जर कानांना ऐकू नाही आला, धिप्पाड शरीरयुष्टचा मनुष्य क्रूश झाल्यास किंवा कुश शरीरचा मनुष्य एकदम धिप्पाड झाल्यास त्याचा 1 महिन्यात मृत्यू होतो. ज्या मनुष्याच्या स्वप्नात भूत प्रेत पिशाच कावळे कुत्रे राक्षस गिधाडे गोल्ले गाढव दिसतात, या तो हार फुले यांनी आपले शरीर सुशोभित दिसतंय तो त्या दिवसापासून 8 महिन्यात मृत्यू पावतो. स्वप्नात काळी साडी परिधान केलेली कुमारी कन्येने ज्या पुरुषाला आपल्या बाहुपाशात धरलेले असेल तो पुरुष 1 महिन्यातच यमलोकी जातो. जो मनुष्य स्वप्नात वानराच्या वाहनात बसून पूर्वेकडे जातो
त्याचा 5व्या दिवशी मृत्यू योग आलेला आहे असे समजावे. कलयुगात चंगळवाद, भोगवादामुळे घाणेरडे रोग, तरुण तरुणी मृत्यू पावतील. कलयुगात धावपळीचे जीवन झाल्यामुळे तसेच पैसा हाच परमेश्वर अशी सर्वांची धारणा झाल्याने लोकांच्या तब्येतीवर परिणाम होऊन प्रौढवस्थ मृत्यू येतील. एकंदरीत कलियुगात मनुष्याची आयु मर्यादा फार कमी आहे. या कलियुगामध्ये मनुष्याची आयु मर्यादा आयुष्य खूप कमी राहील. जोपर्यंत काळ दूर असेल तोपर्यंत मानवाने फक्त भगवंताची भक्ती करून घ्यावी आणि पुराणांचे श्रवण करून घ्यावे. ज्याने खूप काही पुराण श्रवण करून घेतले आहे त्याने आपल्याला दीर्घ आयुष्य करून घेतले असे समजावे. कारण की जो पुराण वाचतो, ऐकतो, कोणाला सांगतो तो भगवंताच्या सानिध्यामध्ये आहे. भगवंता त्यांच्या परिवाराला, मुलाबाळांना, पतीला आयुष्य देणारे आणि धनसंपदा आणि सुख समृद्धी देणारे आहे. कलियुगामध्ये फार कमी लोक आहेत की जे पुराणं फार कमी लोक ऐकतात. उपाय तपाय हे ते करून काही फायदा नाही. पुराणं ऐकल्याने, श्रवण केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ततेने सर्व महापातकांचा नाश होतो. म्हणून पुराणांचे 2 शब्दसुद्धा कानी श्रवण केले म्हणजे आपल्या आयुष्याची दोरी बळकट करून घेणे आहे असे समजावे. आपल्या नरदेहाचे सार्थक केले असे समजावे. एकदा का यमाची घंटी वाजली की राजा असो की रंक असो की भिकारी असो त्याचे काहीही चालत नाही. काशी क्षेत्र हे मुक्ती देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे काशी यात्रा करणे या कलियुगामध्ये अति आवश्यक आहे. कारण काळ केव्हा येईल याचा नेम नाही. म्हणून काशी यात्रा नक्की केली पाहिजे. मनुष्याने बालपणापासून भगवंताची आराधना सुरू करावी. बालपणापासूनच भगवंताची आराधना सुरू करावी. मानवाने किती पैसा मिळवला तरी बरोबर 1 रुपयासुद्धा आपल्यासोबत येत नाही. दोन्ही हात मोकळे ठेवले जातात. अंगावरची वस्त्रे तसेच दागिने सुद्धा काढून घेतात. अशी या जगाची रीत आहे. त्यामुळे पुराणांचे श्रवण करून घ्यावे, भगवंताचे नामस्मरण करून घ्यावे. आपल्या हृदयात, आपल्या आत्मामध्ये भगवंताचा साथ आणि आपले कर्म फक्त सोबत येतात. आपण कोणाशी कसे वागलो आहे, वाईट वागलो आहे, चांगले वागलो आहे, कोणाला पोटभर भाकर दिली आहे, कोणाला थंडगार पाणी दिलं आहे, दारी आलेल्या कोणाला याचकाला आपण जेवण दिलेलं आहे, भर दुपारी अतिथी आला असेल तर त्याला जेवण दिलं असेल तर आपले हेच कर्म आपल्या सोबत येतील. वाईट कर्म केले असतील तर वाईट कर्म म्हणजे नरक यातना भोगाव्या लागतील. चांगले कर्म केले आहे तर यमदूत आपल्याला हात लावणार नाही. कोणाची मनं आपण दुखवले नसणार तर यमदूत आपल्याला हात लावणार नाही. जर आपण कोणाची मनंसुद्धा दुखवले तरी पण आपल्याला नरक यातना सोसाव्या लागतात. म्हणून फक्त आपल्यासोबत 1 रुपया येत नाही, न वस्त्र येतात, न दागिने येतात. अंगावरची वस्त्रेसुद्धा फाडून टाकतात, न दागिनासुद्धा काढून टाकतात. म्हणून सोबत येतं आपल्या फक्त 2 हात, 3रे मस्तक देवाजवळ नमवायचे. सोबत येतात कर्म. अशी या जगाची रीत आहे. हे जग फार विचित्र आहे. जिवंत असताना छळून काढतात, मृत्यूनंतर मोठे छायाचित्र लावून ठेवतात, हार घालतात. मृत्यूनंतर त्यांच्याबरोबर त्यांची पाप पुण्य बरोबर येते. देवाला आपलेसे करून घेतल्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होत नाही, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून देवाला आपले करून घ्या आणि सुख प्राप्त करून घ्या. लोकांनी राम नाम घेण्या अगोदर राम नामाचा जप करून पुण्य प्राप्त करावे आणि नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. तर अशी ही कथा होती की मृत्यू कसा जवळ येतो, ज्ञानवापी तीर्थाचा महिमा, मरणाची सूचना देणारी लक्षणे होती. तीर्थ, काशी क्षेत्राचा महिमा आणि वैकुंठ लोक आणि कैलास लोक यांचे वर्णन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे स्कंद महापुराण आवडले असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्रीराम, जय श्री महाकाल.